आज वसई विरार या जिल्ह्यातील ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि बहुजन विकास आघाडीतील अनेक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश जो आहे तो स्नेहा दुबे यांच्या उपस्थितीत आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश झालेला आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी आमदार स्नेहा दुबे आहेत। आज तुमच्या उपस्थितीत जे त्या ठिकाणी अनेक वर्षांपासून राजकारण करत त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांचा प्रवेश झालेला आहे, ही सुरुवात म्हणावी का? नक्कीच ही चांगली सुरुवात झालेली आहे। सन्माननीय रविदादा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आज पंकज देशमुख उबाटाचे नेते, वसई विरारमधले प्रकाश देवळेकर, निलेश भानुशे, योगेश भानुशे, सुनील मिश्रा, वैभव म्हात्रे हे सगळे उबाटाचे पदाधिकारी यांनी भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे। तसंच बहुजन विकास आघाडीचे नितीन ठाकूर, संतोष घाक, माजी नगरसेवक दिनेश भानुशाली, संतोष कनोजिया अशा बहुजनच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा प्रवेश केलेला आहे। आनंद पाटील सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांनी सुद्धा प्रवेश केलेला आहे। म्हणजे याचाच अर्थ पक्ष आणि सामाजिक संस्था संघटना यांचे सगळे कार्यकर्ते हे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत आणि त्यांना कुठेतरी एक आशा दिसते की चांगलं काम भारतीय जनता पार्टीमध्ये होऊ शकतं, परिवर्तन होऊ शकतं आणि म्हणून ते प्रवेश करत आहेत। आधीच विधानसभेचा निकाल जो आहे तो महायुतीच्या पारड्यात वसई विरारमध्ये लागला होता आणि त्याच्यानंतर आता ह्या पक्षप्रवेशाच्या सुरुवातीला जे ते सुरुवात झालेली महानगरपालिकेच्या अनुषंगाने आता भाजपने वसई विरारमध्ये रणशिंग फुंकला असं म्हणावं का? सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे माझ्या कार्यालयाच्या उद्घाटनाला वसईमध्ये आले होते गेल्याच महिन्यात आणि त्यांनी तिथनं स्टेजवरनं सांगितलं होतं की आता सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये वसई विरार जिल्ह्यामध्ये भगवा फडकलाच पाहिजे आणि ही 30 वर्षाची सत्ता आपल्याला उलथून टाकायची आहे। त्यामुळे रणशिंग हे त्यांनी तिथे फुंकलं होतं आणि त्यांच्या येण्याने आम्हाला ताकद मिळाली होती। त्यांच्या येण्याने आज जे सगळे पक्षप्रवेश झाले त्यांना एक आत्मविश्वास मिळाला की कोणतं तरी खंबीर नेतृत्व वसई विरारच्या पाठीमागे उभं आहे आणि त्या आत्मविश्वासामुळे आता जी इन्कमिंग ही सुरू झालेली आहे आणि आज रविदादा चव्हाणांनी त्यांना जो शब्द दिलाय की ते कायम ह्या सर्वांच्या सोबत असतील, त्यांचं मार्गदर्शन लाभेल, तर ह्या सगळ्यांमुळे ही इन्कमिंग सुरू होईल आणि आणखीन सुद्धा पक्षप्रवेश येणाऱ्या काळामध्ये वसई विरार जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतील आणि भाजपाला मजबूत करण्याचं काम आम्ही करतो। याआधी वसई विरार या महापालिकेवर एक हाती सत्ता होती, पण त्याच्यात आता नव्याने चर्चा सुरू झाली ते म्हणजे पालिकेचे माजी जे अधिकारी आहेत त्यांच्यावर थेट ईडीने जे 12 जागेवर छापे मारले। या सगळ्या घटनाक्रमांकडे कसं बघतात आणि पुढचं मग वसई विरारचं भवितव्य कसं असेल? आता ह्या माजी आयुक्तांवरती धाड पडली, त्याआधी जे उपसंचालक होते YS रेड्डी त्यांच्यावर सुद्धा धाड पडली होती। आता त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत। YS रेड्डी हे उपसंचालक पदावरती 2009ला जेव्हा महानगरपालिका स्थापन झाली तेव्हापासून आत्तापर्यंत ते एकाच पदावरती कार्यरत होते। तर इथे कुठेतरी डाळ शिजते, एकाच पदावरती एक व्यक्ती राहतोय आणि त्यामुळे मग भ्रष्टाचाराचं कुरण निर्माण होतं त्यांच्यासाठी। CCOCच्या माध्यमातून नगर रचना विभागामध्ये कितीतरी संधी असते पैसे खाण्याची अधिकाऱ्यांना आणि ती चांगली संधी त्यांनी घेतलेली आहे आणि त्यावेळेचे जे लोकप्रतिनिधी होते त्यांचा सुद्धा या सगळ्यामध्ये हात मिळवणी आहे। त्यामुळे फक्त अधिकाऱ्यांवर ईडीची धाड टाकून काही होणार नाही आहे। फक्त त्याचं आपल्याला 20% त्यातनं भ्रष्टाचार बाहेर निघेल। जर 100% भ्रष्टाचार बाहेर काढायचा असेल तर इतके वर्ष ज्यांची वसई विकासमध्ये सत्ता होती, ज्यांचे नगरसेवक होते, ज्यांचे महापौर होते, त्यांची सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे आणि हा सगळा काळा भ्रष्टाचार ज्यांनी वसईला लुबाडलेला आहे तो सगळा बाहेर येणं गरजेचं आहे असं मला वाटतं। सरकार तुमचं आहे त्यामुळे सरकार या सगळ्या गोष्टीत ॲक्शन मोडमध्ये येईल असं तुम्हाला वाटतंय का? आणि जेवढा, कारण की 2009 पासून तुम्ही बोलतात तो सगळा वसई विरारचा विकासाचा कालावधी होता, त्यामुळे आता सरकारकडे या संदर्भात तुम्ही काही पत्रव्यवहार करणार? नक्कीच केलेला आहे। C1 बिल्डिंगचा जो काही प्रकरण आहे, 274 बिल्डिंग C1च्या नोटीस देऊन महानगरपालिकेने पाडल्या आणि त्यातल्या फक्त 2 बिल्डिंग्सना CC देण्यात आलेली आहे। म्हणजे 272 बिल्डिंगमधले हजारो रहिवासी हे आज बेघर झालेले आहेत। अशा प्रकारचे अनेक भ्रष्टाचार महानगरपालिकेमध्ये चाललेले आहेत। तर हे आम्ही वारंवार शासनाच्या समोर आणलेलं आहे, SITची मागणी केलेली आहे आणि आता ज्या ईडीच्या धाडी पडत आहेत त्यामधनं जी नावं येतील बाहेर आणि मला खात्री आहे की आपलं सरकार हे भ्रष्टाचारांना नक्की कारवाई करेल आणि ह्या सगळ्या मध्ये आणि वसईतल्या लोकांना लुटण्यामध्ये जे जे सामील आहेत, मग ते कोणत्याही पक्षाचे असू दे, त्या सगळ्यांवरती आपलं सरकार निश्चित कारवाई करेल अशी आमची खात्री आहे। 2 वेगळे प्रश्न आहेत महिलांच्या बाबतीत। खरं म्हणजे निवडणुकींच्या काळामध्ये जो तो लाडकी बहीण योजना ही खूप चर्चेत आली, महिलांसाठी तुम्ही ती योजना राबवली महायुती सरकारने, पण आता ह्यातून अनेक महिलांना जे ते वगळण्यात आलेले, तुमच्या भागातही अनेक महिलांनी यासाठी जे ते अप्लाय केलं होतं तुमच्या मार्फत, तुम्ही स्वतः आम्हाला ग्राउंडवर दिसले होते, पण आता ही कटिंग सुरू झालेली, याकडे महिला आमदार
म्हणून पक्ष सोडून महिला आमदार म्हणून तुम्ही कसं पाहताय? बघा, सरकार जेव्हा एखादं पाऊल उचलतं त्यावेळेला रांगेतल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणं हे त्यांचं एक उद्देश असतो. त्यामध्ये लाडक्या बहीण जी योजना जी सुरू केली त्यामागे सुद्धा हाच उद्देश होता की दारिद्र्य रेषेखालच्या महिला, त्यामध्ये कॅटेगरीज दिल्या होत्या की कोण कोण महिला यामध्ये लाभार्थी होऊ शकतात. त्यावेळेला ह्या सगळ्यांना आपण दिलं आणि नवीन योजना असल्यामुळे त्यांनी भरपूर प्रमाणात महिलांनी त्यामध्ये केलं. आता त्याची स्क्रुटिनी होते की खरंच त्या कॅटेगरीमध्ये त्या महिला बसतात का, आणि ज्या महिलांना खरोखर गरज आहे त्याच महिलांना ते मिळणं आवश्यक आहे. नाहीतर जर एखाद्या सक्षम महिलेला जर हे पैसे गेले सरकारचे, तर सरकारचे पैसे सुद्धा फुकट जाणार आहे आणि ज्या महिलेला गरज आहे ती महिला त्या पैशांपासून वंचित राहणार आहे. त्याच्यामुळे ही जी स्क्रुटिनी चाललेली आहे ती मला असं वाटतं आवश्यक आहे. जे सक्षम महिला आहेत त्यांनी हे समजणं गरजेचं आहे की आपण सक्षम आहोत. आपल्यापेक्षा जी गरीब महिला आहे तिला त्या 1500 रुपयांची जास्त गरज आहे. त्यामुळे स्वतःहून खरं महिलांनी पुढे आलं पाहिजे की मला 1500 ह्या पैशांची गरज नाही, जिला गरज आहे तिला देण्यात यावी. त्यामुळे ही स्क्रुटिनी गरजेचं आहे, जेणेकरून खरोखर ज्या गरजू महिला आहेत त्यांना हे पैसे पोचतील आणि त्यांचं विकास होण्यासाठी त्यांना हातभार लागेल. खरं तर ह्याच लाडकी बहीण योजनेचा फटका जो आहे तो आपण दरवर्षी सणाला, मग पाडवा असो, दिवाळी असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असो, त्यावेळी आनंदाचा शिदा जो देतो तो आता सरकार बंद करण्याच्या तयारीत आहे अशी चर्चा सुरू आहे. वृत्तपत्रात याच्या बातम्या आलेल्या आहेत, माहिती समोर आलेली. याकडे कसं बघतात आणि मग याचा फटका सर्वसामान्याला, दारिद्र्य रेषेखालच्या महिलांना किती प्रमाणात बसू शकतो? हे बघा, चर्चा तर खूप होतात. म्हणजे इलेक्शनच्या आधी सुद्धा खूप चर्चा झाल्या की लाडकी बहीण योजना बंद होणार, नंतरही झाल्या की लाडकी बहीण योजना बंद होणार. झाली का? नाही झाली. त्यामुळे अशा चर्चा, जोपर्यंत एखादी गोष्ट होत नाही तोपर्यंत त्या चर्चांवरती विश्वास ठेवायला नको लोकांनी. आणि जे सरकार आपलं आहे महायुतीचं ते लोकांच्या हितासाठीच प्रत्येक पाऊल उचलतंय. आणि मला खात्री आहे की ज्या ज्या योजना लोकांच्या हितासाठी आता सुरू आहेत त्या योजना चालूच राहतील. आनंदाचा शिदा मिळेल अशी मला खात्री आहे. आणि जोपर्यंत एखादा निर्णय होत नाही तोपर्यंत त्या चर्चांमध्ये मला असं वाटतं भाग घेण्यामधून त्या आणखीन गैरसमज निर्माण होतात. त्याच्यामुळे असे गैरसमज आपण पसरवू नये जोपर्यंत काही निर्णय होत नाही तोपर्यंत. धन्यवाद. आमच्याशी बोलण्यासाठी ह्या होत्या आमदार स्नेहा दुबे आणि यांनी म्हटले की चर्चा सुरू आहेत पण ज्या योजना सरकारने दिलेल्या आहेत त्या सुरूच राहतील अशी खात्री सुद्धा त्यांना वाटते. त्यामुळे आनंदाचा शिदा यंदा मिळणार की नाही हे पण पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार. पण त्यांच्या उपस्थितीत अनेक जणांचा आज पक्षप्रवेश सुद्धा झालेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रुपेश शेलारसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.